उद्या जाऊबाई येणार म्हणून माझी इथं आवरायची तयारी सुरू होती आणि त्यांची बेडरूम वगैरे मी आवरून घ्यायला लागले होते. पोचा वगैरे लावून घेतलं, त्याच्यानंतर बेडशीट वगैरे सगळं अंतरून घेतलं, ब्लँकेट अंतरलं. कारण ना आता काय झालं होतं की दिवाळीसाठी ते येणार होते आणि आता आधीमध्ये ते नसतात, त्याच्यामुळे मग रूममध्ये बेडशीट वगैरे सगळं काढून ठेवलेलं असतं. मग सगळं आवरून पुसून वगैरे घेतलं आणि आरवनी नारोच्या पप्पांनी पडदे वगैरे लावून घेतले, कारण दसऱ्याची साफसफाई केल्यानंतर ते काढून ठेवलेले ते तसेच होते. तर आज त्यांनी ते दोघांनी आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मी सगळं घर इथं पुसून वगैरे घेतलं. कारण ना उद्या वसू बारस होती, त्याच्यामुळे आज कसल्याही परिस्थितीत मला सगळं आवरून घ्यायचं होतं. आणि तसं तर मी संध्याकाळी पोचा वगैरे लावत नाही बरं का, पण आज काही माझ्याकडे दिवसभर बिलकुल सुद्धा टाईम नव्हता, त्याच्यामुळे आज संध्याकाळी थोडंसं पुसून घेतलं. संध्याकाळी म्हणजे 7च्या अगोदर मी आवरून घेतलं. त्याच्यानंतर इथं आस्ताची लुडबुड सुरू होती, तर तिला हे तिची जी पंती ड्रॉइंग बनवलेलं होतं, तर ते मला तिला व्यवस्थित कट करून द्यायचं होतं. हॅपी दिवाळी. आणि सणासुदीला कसं सगळं घर सगळ्या रूमचं आपल्या चकाचक असल्या म्हणजे आपल्यालाही सणाचा उत्साह येतो, हो की नाही. तर उद्याची वसुबारसची तयारी माझी झालेली आहे. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. भेटू परत, बाय.